साहित्यिकांनी निर्भय सत्यशोधक होण्याची गरज डॉक्टर यशवंत पाटणे। बेळगावमध्ये 7वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न। मराठी भाषा, संस्कृती आणि लोकशाही मूल्यांच्या जतनाचा दिला संदेश। बेळगाव येथे आयोजित 7वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव जिल्हा शाखा आणि मराठा मंदिर बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी येथे झालेल्या या संमेलनात मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि लोकशाही मूल्यांच्या जतनाचा संदेश देण्यात आला। जिल्हाभरातील साहित्यिक, कवी आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांनी अध्यक्षीय भाषणात सध्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केले। मातृभाषा ही केवळ शब्दांची जुळवणी नसून ती माणसाची संस्कृती, ओळख आणि भाषिक अस्मिता असते, असे सांगत साहित्यिकांनी आजच्या काळात निर्भय सत्यशोधक होण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले। डॉक्टर पाटणे म्हणाले, माणसाला मातृभाषा आणि संस्कृती या दोन गोष्टी वारसा हक्काने मिळतात। मातृभाषेतून मिळणाऱ्या ज्ञानाला संस्कृतीचा सुगंध असतो। डॉक्टर, इंजिनियर किंवा प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी कोणतीही भाषा उपयोगी पडू शकते, मात्र उद्याचे लेखक, कवी आणि कलावंत घडवण्यासाठी मातृभाषेचे संस्कार अत्यंत आवश्यक असतात। मराठी भाषेने महाराष्ट्रातील जनमानसात संस्कृती, संवेदना आणि विचारांची पेरणी केली असून ती मराठी माणसाच्या काळजावर भक्तिभावाने कोरली गेली आहे, असे त्यांनी नमूद केले। सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी धार्मिक आणि भाषिक द्वेषभावनेमुळे समाज जीवन दुभंगत असल्याची खंत व्यक्त केली। अतिरेकी चंगळवादामुळे तरुणाई दिशाहीन होत चालली असून मूल्यहीन राजकारणामुळे संविधानाला तडे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यामुळे शेतकरी, कामगार आणि सामान्य माणसाचा आक्रोश वाढत असून समाजाला सत्य परिस्थितीची जाणीव करून देण्याची जबाबदारी साहित्यिकांवर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। आपली संस्कृती प्रकाशपूजक आहे, पण मूल्यांची पायमल्ली झाल्यामुळे मानवनिर्मित अंधार दाटत चालला आहे। हा अंधार दूर करण्याचे सामर्थ्य साहित्यिकांच्या लेखणीत आणि वाणीत आहे, असे सांगत साहित्यिकांनी समाजाला धीर, दिशा आणि लोकशाही मूल्याची प्रेरणा दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले। संमेलनाची सुरुवात ग्रंथपूजन आणि ग्रंथदिंडी उद्घाटनाने झाली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी, लोकनेते कैलासवासी अजितदादा पवार सभागृह, कविवर्य नारायण सुर्वे ग्रंथदालन आणि पॉलिहायड्रॉन व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले। संत ज्ञानेश्वर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, कुसुमाग्रज आणि संत तुकाराम यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। उद्योजक तथा मराठा मंदिर बेळगावचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव उद्घाटक म्हणून उपस्थित होते। स्वागताध्यक्ष संजय गुरव यांनी स्वागत केले, तर LP पाटील यांनी प्रास्ताविक केले। यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, कार्याध्यक्ष महादेव चौगुले, DB पाटील, रणजित चौगुले, MY घाडी आदी मान्यवर उपस्थित होते। उद्घाटनानंतर दुसऱ्या सत्रात छत्रपती शिवराय आजच्या काळाची गरज या विषयावर यशवंत गोसावी यांचे व्याख्यान झाले। त्यानंतर मुंबईचे लोककवी प्रशांत मोरे यांच्या काळजातल्या कविता या काव्य मैफिलीने रसिकांची मने जिंकली। मराठी भाषा, साहित्य आणि लोकशाही मूल्यांचा जागर करणारे हे साहित्य संमेलन बेळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रात विशेष ठरले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।